नमस्कार मित्रांनो, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। 2014 पासून भारतीय राजकारणात एक गोष्ट सातत्याने ऐकायला मिळाली। काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि गांधी कुटुंब भ्रष्टाचाराचं केंद्र। निवडणूक प्रचार असो, संसद असो किंवा टीव्हीवरील चर्चा, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले। पण आज जवळपास 12 वर्षांनंतर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो। जर आरोप इतके गंभीर होते तर आजपर्यंत न्यायालयात गांधी कुटुंबांविरुद्ध भ्रष्टाचाराचा अंतिम दोष सिद्धीचा निकाल का लागला नाही? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करायला हवी। भारताच्या न्याय व्यवस्थेत आरोप म्हणजे दोष सिद्ध झाला असं होत नाही। तपास सुरू असणं, आरोपपत्र दाखल होणं किंवा चौकशी होणं आणि न्यायालयाने अंतिम दोष सिद्धी करणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। या मूलभूत तत्वाकडे अनेकदा सार्वजनिक चर्चेत दुर्लक्ष होतं। 2024 नंतर केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी, केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआय आणि आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या विभागाने अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास पुढे नेला किंवा नव्याने सुरू केला। यामध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरण, अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर करार, एअरसेल मॅक्सिस प्रकरण तसंच इतर काही आर्थिक व्यवहारांशी संबंधित चौकशांचा यामध्ये समावेश होता। सर्वाधिक चर्चेत राहिले ते नॅशनल हेराल्ड प्रकरण। आरोप असा होता की असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच AJL या कंपनीची मालमत्ता आणि यंग इंडियन या कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झालेली आहे। ईडीने चौकशी केली, मालमत्ता जप्तीची कारवाई केली आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। मात्र आजपर्यंत या प्रकरणात गांधी कुटुंबाविरुद्ध अंतिम दोष सिद्ध झालेला नाही, म्हणजेच प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे। दुसरं मोठं प्रकरण म्हणजे अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर करार। हा करार UPA सरकारच्या काळात झाला। इटलीतील न्यायालयीन प्रक्रियेत आणि भारतातील तपासात अनेक दावे झाले, काही मध्यस्थांविरुद्ध कारवाई सुद्धा झाली। मात्र गांधी कुटुंबाने लाच घेतल्याचा आरोप न्यायालयात अंतिम स्वरूपात अजूनही सिद्ध झालेला नाही। आता तिसरं म्हणजे एअरसेल मॅक्सिस प्रकरणात तत्कालीन केंद्रीय मंत्री P चिदंबरम आणि त्यांचे पुत्र यांच्याशी संबंधित आरोप तपासात आले। पण हे प्रकरण थेट गांधी कुटुंबाविरुद्ध भ्रष्टाचार सिद्ध करणारं कधीच ठरलं नाही। मग प्रश्न असा आहे की जर केंद्र सरकारकडे ईडी, सीबीआय, आयकर विभाग, आर्थिक गुप्तचर यंत्रणा, आर्थिक कायदे आणि दीर्घकाळ सत्ता होती तर अंतिम दोष सिद्धी का झाली नाही? यामध्ये अनेक तज्ञ अनेक शक्यता मांडतात। पहिली शक्यता अशी की राजकीय आरोप आणि न्यायालयीन पुरावे यामध्ये मोठा फरक असतो। निवडणूक प्रचारात केलेले दावे न्यायालयात ग्राह्य धरण्यासाठी दस्तऐवजी पुरावे, आर्थिक व्यवहाराची साखळी आणि कायदेशीर निकष पूर्ण करावे लागतात। दुसरी शक्यता भारतातील न्याय व्यवस्थेतील विलंब। देशातील लाखो खटले वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात। आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणं तर अनेकदा दशकभर चालतात। आता तिसरी शक्यता तपासातील मर्यादा किंवा पुराव्यांचा अभाव। एखाद्या प्रकरणात संशय असू शकतो, परंतु तो न्यायालयीन कसोटीवर टिकेलच असं नाही। आता चौथी शक्यता राजकीय कथानक आणि कायदेशीर वास्तव वेगवेगळं असतं। एखादा मुद्दा राजकीय दृष्ट्या प्रभावी असू शकतो, पण त्यातून न्यायालयीन दोष सिद्धी होईलच असं नसतं। याच पार्श्वभूमीवर दुसराही प्रश्न विचारला जातो, जर गांधी कुटुंबाविरुद्ध भ्रष्टाचार सिद्ध झाला नाही तर भाजपने केलेले आरोप चुकीचे होते का? कारण अनेक प्रकरणं अद्याप न्यायालयात प्रलंबित आहेत। तपास सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये अंतिम निष्कर्ष देणं योग्य ठरणार नाही। तसंच आरोप असणं म्हणजे दोष सिद्ध झालेला नाही। याच वेळी विरोधकांचा असा आरोप आहे की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय दबावासाठी केला जातो। दुसरीकडे भाजपचं म्हणणं आहे की भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करताना राजकीय ओळख पाहिली जात नाही। मग या कारवाया फक्त विरोधक गटावर का होतात? भाजपच्या स्वतःच्या नेत्यांवर का होत नाही असाही प्रश्न निर्माण होतो।
या दोन दाव्यांमध्ये सत्य काय आहे हे प्रत्येक प्रकरणातील पुरावे आणि न्यायालयीन निर्णयांवर अवलंबून आहे. इथे आणखी एक आकडा महत्त्वाचा आहे. गेल्या काही वर्षात ईडी कडून नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवायांबाबत राजकीय वादही वाढले आहेत. मात्र कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरोधात अंतिम दोषसिद्धी झाली नाही. हा वेगळा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर न्यायालयीन निकालामध्येच मिळेल. भारतीय लोकशाहीसाठी सर्वात मोठा धडा असा की राजकीय भाषण आणि न्यायालयीन सत्य यात फरक असतो. लोकशाही आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, पण त्या आरोपांचा निकाल न्यायालय देईपर्यंत कोणालाही कायदेशीर दृष्ट्या दोषी ठरवणं हेही योग्य नाही. म्हणूनच आजचा प्रश्न केवळ गांधी कुटुंबाबद्दल नाही. प्रश्न असा आहे की भारतात भ्रष्टाचारावरील राजकीय चर्चा ही पुराव्यांवर आधारित असते की निवडणूक रणनीतीवर. तपास यंत्रणांचं यश अंतिम दोषसिद्धीत मोजायचं की चौकशी सुरू करण्यावर, आणि मतदारांनी आरोपांवर विश्वास ठेवायचा की न्यायालयीन निकालाची वाट पाहायची. या प्रश्नांची उत्तरं आपण प्रत्येक नागरिकाने तथ्यांच्या आधारे शोधले पाहिजे. कारण लोकशाहीत व्यक्तीपेक्षा संस्थांवर विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.